फुले गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यांची द कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती महात्मा फुलेंची. अंबानी टाटा बिर्लापेक्षा प्रचंड श्रीमंत होते महात्मा फुले. महात्मा फुले इतके श्रीमंत होते त्यावेळेस इन्कम टॅक्स भरत होते ते. महात्मा फुले गेले नंतर माझी सावित्रीमाई गेल्या. त्यांचा मुलगा कोण? यशवंत गेला. त्यांची सून चंद्रभागा अनाथ झाली. नाथ सोनी अनाथ झाल्या. त्या करोडपती असणाऱ्या महात्मा फुल्यांच्या नंतर त्यांच्या सुनेला चंद्रभागेला महात्मा फुल्यांचा वाडा 100 रुपयाला घाण ठेवावा लागला. इथे महात्मा फुल्यांची सगळी संपत्ती विकावी लागली, सगळं साहित्य विकावं लागलं. आणि महात्मा फुलेंनी आपल्या सुनेनं त्यांच्या नातीचं म्हणजे सोनीचं लग्न लावून दिलं ना. महात्मा फुलेंची सून, तिचं नाव आहे चंद्रभागा, ही लोकांच्या घरी धुनी भांडी करते, स्वतःचा उदरनिर्वाह करते. ती गेली ना, प्रेत 2 दिवस त्या पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यावरती पडलं होतं. पुणे महानगरपालिकेने ते बेवारस म्हणून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केला. बेवारस म्हणून जे महात्मा फुल्यांनी डाव्या हाताने अर्धांगवायूचा झटका आला आणि डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहिला. त्यावेळेस माझ्या सावित्रीमाई फुले रडायला लागल्या आणि म्हणतात, शेठ म्हणायचे त्यांना, शेठजी तुम्ही गेल्यानंतर आपल्या समाजाचं, बहुजन समाजाचं कसं होईल? महात्मा फुले म्हटले, अगं मी मेलो ना तर माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून फुले जन्माला येतील आणि माझ्या समाधीचं दर्शन घ्यायला लाखो अनुयायी माझे इथे येतील. हे महात्मा फुले चुकीचे ठरले की आम्ही चुकीचं ठरलो, एकदा पाहिलं पाहिजे. अहो इतकं छळ झाला. महात्मा फुल्यांचा मृत्यू झाला. ते प्रेत अंगणात होतं, आंघोळ घालून ठेवलं होतं. आणि माझी सावित्रीमाई म्हटली की यशवंता उचल ते टिटवी, म्हणजे मडकं असतं ते उचल म्हटली आणि चल पुढे. भावकी गोळा झाली. म्हटले अजिबात टिटवीला हात लावायचं नाही यशवंत, हा महात्मा फुल्यांचा वारस नाही, तो रक्ताचा नाही, तो दत्तक पुत्र अजिबात उचलायचं नाही. म्हटले एवढा हात लावला तर रक्ताचे पाठ वाहतील म्हटले. भावकी म्हटली रक्ताचे पाठ वाहतील. पहिली पत्नी अशी आहे जिने सांगितलं, जर तुम्ही असं म्हणताय ना मी हात लावते, मी टिटवी उचलते, आपल्या नवऱ्याचं प्रेत मागे चाललं आणि पुढे टिटवी घेऊन माझी सावित्रीमाई चालली, हे भारताच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे. ते प्रेत स्मशानभूमीत गेलं, त्या सरणावरती ठेवलं आणि माझी सावित्रीमाई म्हटली, यशवंत दे अग्नी आता. भावकी जागी झाली. म्हटली यशवंत रक्ताचा नाही, जर यशवंतानं अग्नी दिला तर रक्ताचे पाठ वाहतील. माझ्या सावित्रीनं